नमस्कार मित्र, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती। आज मी आलोय तुम्हाला आपल्या मागे दिसतोय तुम्हाला हायवे आहे हा आपला NH66 जुना NH17 मुंबई गोवा हायवे। त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट देतो। ठाणे टू चिपळूण हा प्रवास मी काल शनिवार दिनांक 23 ऑगस्ट या दिवशी केलाय। सो अपडेट हा तुम्हाला एकदम फ्रेश असेल। तुर्भ्यापर्यंत रस्ता थोडा ऑफ आहे, ऑफ म्हणजे अनइवन आहे। तुम्हाला खूप ठिकाणी पॅचेस वर्क केलेले दिसेल, कॉन्क्रीटचे जे जॉईंट केलेले आहेत तिथे थोडं खड्डे तयार झालेले दिसतील। सो तो रस्ता तुम्हाला जुईनगरपर्यंत बेसिकली खूप काळजीपूर्वक आहे। जुईनगर पासून पनवेलला येताना तुम्हाला बेलापूरचा ब्रिज आणि नेरुळचा जो ब्रिज आहे ह्या दोन ब्रिजवरती थोडी काळजी घ्यायची। फ्लायओव्हर्सवरती थोडं रंबलर सरफेस असल्यामुळे आणि बेलापूरचा फ्लायओव्हर तर पूर्ण खराब असल्यामुळे तिथे तुम्हाला स्पेशल काळजी घ्यायची आहे। तर कळंबोली सर्कल वरून तुम्हाला दोन रस्ते निघतात, एक जातो जो आपल्या सिटी मधून जातो, एक दुसरा आहे जो JNPT ला कनेक्ट होतो। शक्यतो तुम्ही JNPT वाला रोड कनेक्ट करा, कारण की आतमधून जाण्यासाठी दोन चॅलेंजेस आहेत। पहिला म्हणजे आतमध्ये रस्ते थोडे खराब आहेत। जो पनवेल स्टेशनच्या समोरचा जो ब्रिज आहे तो ब्रिजवरती भयंकर मोठे खड्डे आहेत आणि प्लस सिग्नल्स आणि लोकल गर्दी असल्यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अटकू शकता। परत तक्का विलेजचा जो सिग्नल आहे तिथे तुम्ही अटकू शकता। सो बेटर कळंबोली सर्कल वरून राईटचा जो JNPT ला कनेक्ट होतो तो रस्ता घ्यायचा, तिथून लेफ्ट मारायचं आणि बरोबर थर्ड एक्झिटला तुम्हाला खाली उतरायचं, जिथे तुम्हाला मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होण्यासाठी रस्ता मिळतो। पळसणा फाट्यावरती टू व्हीलर्स प्लीज काळजी घ्या। रस्त्यावरती खूप ग्रॅव्हल आहे, तो फक्त टर्न एक सांभाळा। त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही प्रॉपर NH66 ला कनेक्ट होतात तर तुम्हाला अगदी पेण वडखळपर्यंत रस्ता खूप व्यवस्थित आहे। छोटे छोटे पॅचेस आहेत जे खराब आहेत, बट ते मॅनेजेबल आहे। काही स्पीड ब्रेकर्स आहेत, ते फक्त लक्षपूर्वक ठेवा। तिथून तुम्हाला वडखळपर्यंत खूप व्यवस्थित रस्ता आहे। तर वडखळपासून तुम्ही जेव्हा वडखळचा जिथे डोलवीला उतरतो त्या भागात तिथे थोडासा रस्ता खराब आहे, बाकी तिथून अगदी नागोठण्यापर्यंत रस्ता खूप सुंदर आहे। नागोठण्याला फ्लायओव्हरचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला लेफ्ट साईडने यायचं। बायकर्स प्लीज लक्ष द्या, तिथे खूप ग्रॅव्हल आहे, अनइवन सरफेस आहे, गाडी आपोआप हलते। सो तिथे तुम्हाला स्पेशल काळजी घ्यायची आहे। नागोठणे क्रॉस केल्यानंतर तुम्ही अगदी वाकणपर्यंत रस्ता परत खूप सुंदर आहे। वाकणच्या पुढचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती तुम्हाला दोन मोठे खड्डे दिसतात, एक राईटला आहे एक सेंटरला आहे। तेवढे फक्त प्रॉपर डॉज करा। तिथून मग अगदी रस्ता कोलाडपर्यंत खूप व्यवस्थित आहे। कोलाड मार्केटच्या इथे जेव्हा तुम्ही पोहोचता हायवेला तेव्हा मध्ये फ्लायओव्हरचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडने रस्ते असे इकडनं तिकडनं जाताना दिसतात। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो लेफ्ट साईडचा सर्व्हिस रोड आहे तो एकदम प्रिस्टीन कंडिशन मध्ये आहे। तुम्ही त्या रोडनी निघा, बायकर्स स्पेशली त्या रोडनी निघाला, पुढे येऊन तुम्ही परत मेन हायवेला कनेक्ट होऊ शकता। एक 50 मीटरचा पॅच खराब आहे, त्याच्यानंतर परत रस्ता एकदम व्यवस्थित आहे अगदी इंदापूरपर्यंत। इंदापूर पासून 1 किलोमीटर पुढे जो जुना मुंबई गोवा हायवे होता त्याचा टारमॅकचा पॅच आहे आणि मध्ये मार्केट आहे, म्हणजे रस्त्यावरती वाहने आडवे तिडवे येतात। सो तिथे प्लीज तुम्ही एकदम लिमिट मध्ये चाला। मार्केट सोडल्यानंतर पुढे पुन्हा रस्ता डबल लेन झालाय, जिथे ओपन अम्ब्रेलाच्या थोडा अगोदर, तो तिथून तुम्ही पुन्हा कव्हर अप करू शकता तुमचा टाइम। अगदी माणगावपर्यंत, माणगावला पुन्हा तेच चॅलेंज आहे की तुम्हाला परत तो रस्ता मार्केटमध्ये जातो, पण रस्ता खराब नाही, ट्रॅफिक असेल। सो बी काम, उगाच ओव्हरटेक मारायला जाऊ नका। कदाचित तुम्ही तुमची लेन सोडून जाऊ शकता आणि तिथे मध्ये डिवायडर म्हणून बॅरिगेट्स लावलेले आहेत। सो बॅरिगेट्स डॉज करून तुम्ही त्या साईडला जाऊ शकता, समोर निघाली गाडी तुम्हाला हेड ऑन येऊ शकते। सो तेवढीच एक काळजी घ्या, आपल्या लेन मध्ये राहा। आपण गणपतीला चाललोय, व्यवस्थित जाऊया, एकदम चिल मनाने जाऊया, ठीक आहे। माणगाव क्रॉस केल्यानंतर पुन्हा टारमॅक रोड आहे, जो अगदी तुम्हाला कशेडी बोगद्यापर्यंत रस्ता व्यवस्थित आहे, म्हणजे अगदी वीरचा पास असो किंवा सगळं एकदम प्रॉपर शेप मध्ये आहे, कुठेही खड्डा नाहीये। फक्त फ्लायओव्हरवरती तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची की जिथे दोन कॉन्क्रीट पॅच जॉईंट होतात तिथे थोडासा सरफेस अनइवन असल्यामुळे तुमची बाईक जम्प होऊ शकते, तेवढी काळजी घ्या। अगदी कशेडी बोगद्यापर्यंत खूप रस्ता व्यवस्थित आहे। कशेडी बोगद्याच्या एक 100-200 मीटर अगोदर तुम्हाला एक थोडासा डिस्टॉर्टेड पॅच आहे, जिथे तुम्हाला टारमॅकचे पॅच दिसतील ना त्याच्यावर तुम्हाला फक्त खड्डे दिसतील, बाकी रस्ता क्लीन। कशेडी बोगद्यामध्ये
थोडं वॉटर लिकेज आहे, सो स्पीड लिमिट ठेवा. गाडी स्लिप होऊन पडू शकते. कॉन्क्रीट रोडवरती ती इझिली स्लिप होते, सो तेवढी एक काळजी घ्या. बाकी तिथून अगदी खेडपर्यंत पुन्हा रस्ता एकदम व्यवस्थित आहे. खेडला आल्यानंतर तुम्हाला एक स्पेशल काळजी घ्यायची. भरणा नाक्याचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज वरती एक ऑड टर्न आहे, म्हणजे तुम्हाला चढता चढता तो टर्न डायरेक्ट राईटला फिरतो आणि राईटला फिरताना तिथे एक बंप आहे. जर तुम्ही स्पीड लिमिटमध्ये नसाल तर कदाचित तुमची गाडी तिथून टॉस होऊ शकते. तेवढी एक काळजी घ्या. बाकी त्याच्या पुढे परत आपला जो जगबुडी नदीवरचा जो ब्रिज आहे तिथे 2-4 खड्डे असतील. त्यानंतर भोसते घाट लागतो. भोसते घाटात सुद्धा रस्ता खूप क्लीन आहे. फक्त एक हेअरपिन बेंड तुम्हाला व्यवस्थित हँडल करा. तिथून अगदी परशुराम घाटापर्यंत रस्ता क्लीन, म्हणजे प्रॉपर रस्त्याला खड्डे वगैरे काही नाही. तुम्ही तुमचा डिस्टन्स प्रॉपरली कव्हर करू शकता. परशुराम घाटामध्ये एक 50 मीटरचा पॅच आहे, जो 20वा व्ह्यू पॉईंट आहे राईटला, त्याच्या जस्ट समोर एक 50 मीटरचा पॅच आहे जिथे रस्ता खराब आहे. तिथून अगदी बहादूरशेख नाक्यापर्यंत रस्ता व्यवस्थितच आहे. बहादूरशेख नाक्याला परत एक 20-25 मीटरचा पॅच खराब आहे. ते अगदी तुम्हाला सावर्डे वगैरे क्रॉस करेपर्यंत आरवलीपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. संगमेश्वर टू हातकांबा वगैरे जो पॅच आहे तिथे थोडं प्लस मायनस आहे. बट साधारण राजापूर पासून पुढे रस्ता क्लीन आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित जाऊ शकता. तुमच्या या प्रवासाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. ह्या अख्ख्या प्रवासात माझ्या हिशोबाने अराउंड 95% ऑफ द रोड हा खूप चांगला होता. त्यामुळे काही काळजी करू नका, आपला हायवे बऱ्यापैकी सुधारलेला आहे.